याचसोबत काही शेतकऱ्यांनी मे महिन्यात पिकांची लागवड केली। मे महिन्यात लागवड केलेल्या पिकांना खत देण्याचे काम सुरू केले, परंतु चांगल्या पावसाच्या सुरुवातीनंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे। त्यामुळे शेतकरी अजून दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे। नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे येथील महेश चौधरी यांनी आपल्या 4 एकर क्षेत्रात कपाशी पिकाची लागवड केली आहे। ठिबक करून हे पीक 4 जून रोजी लावण्यात आले होते। विहिरीतील पाण्याने ठिबकद्वारे पीक जगवले आहे। आता विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने पावसाची प्रतीक्षा करीत आहोत। येत्या 3 ते 4 दिवसात पाऊस आला तर पीक जगेल, नाहीतर लावलेला खर्च देखील वाया जाऊन नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली। म्हणून आता दमदार पाऊस पडण्याची वाट शेतकरी पाहतोय। माझे नाव महेश नरेंद्र चौधरी, मी राहणार लहान शहादा। मी 4 एकर कापूस लावणी झालेली आहे माझी। ठिबक सिंचनाद्वारे लावणी केलेली आहे। आज पाऊस पडला काल रात्री, तर आज खत लावणीचे काम चालू आहे, गॅप फिलिंगचं काम चालू आहे। वरुण राजाने काल पाऊस चांगला दिला आमच्या भागाकडे, पण आज उद्या जर पाऊस नाही आला तर हे जे खर्च झालेला आहे तो परत वाया जाणार। तर भगवंताकडे एवढीच प्रार्थना की वरुण राजाने अजून कृपा अशीच राहू द्यायची। कापूस मी 4 तारखेला लावणी केलेलं आहे। विहिरीमध्ये पाणी अगदी अर्धा तास आहे, रोजचे अर्धा तास विहीर चालते, 30 मिनटं, 5-5, 10-10 मिनटं ठिबक चालवून आम्ही कापूस जगवला आहे। या 4 दिवसात परत पाऊस आला तर ही जी लावणी केलेली ही 400 रुपये लागणार। या 4 दिवसाच्या आत परत एक वेळा पाऊस आला तर हे सगळा जो खर्च केलेला आहे तो हातात येणार। पुढे तो खर्च सगळा लिहिलेला आहे, आता रफली काही सांगता नाही येणार मला, पण सगळं माझं लिहिलेलं आहे। महाराष्ट्र TV 24 करता मिर्झा आफिकची रिपोर्ट, नंदुरबार।